नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, मस्त असा पावसाळा सुरू झालाय. बाजारामध्ये स्वीटकॉर्न अगदी इझिली मिळायला लागलेले आहेत आणि म्हणूनच मी आज घेऊन आली आहे पावसाळ्यासाठी छान असे कुरकुरीत स्वीटकॉर्नचे कटलेट्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुमच्या फोनची घंटी वाजेल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर स्वीटकॉर्नचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप स्वीटकॉर्न अशा प्रकारे उकडून घेतलेले आहेत आणि ते आपण मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचे आहेत. पण त्याचमध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घालून हे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत. अतिशय बारीक वाटून घ्यायचं नाहीये. आणि आता मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेत. तुम्ही हवं तर किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी हातानेच इथे हे मॅश करते. आता ह्या बटाट्यामध्ये आपण बाकीचं सुद्धा साहित्य घालायचं आहे. स्वीटकॉर्नचं मिश्रण घालायचं आहे. त्याचसोबत 1/2 कप गाजर, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/2 कप सिमला मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चिमूटभर हळद, चवीनुसार लाल तिखट, शिवाय लिंबू रस घालून हे सारं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालतोय आणि 3 ते 4 चमचे मी इथे पोह्याची पावडर घालून हे मिक्स करून घेते. पोह्याच्या पावडरीमुळे छान बाइंडिंग सुद्धा येतं, शिवाय मिश्रण जास्त ओलसर असं होत नाही. तर आता हे मी हाताने मिक्स करून घेतले. आता ह्याचे अशा प्रकारे बॉल करून घ्यायचे आहेत आणि ते आपण दाबून कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपण ह्या पोह्याच्या पिठामध्ये हे अशा प्रकारे डीप करून घ्यायचं आहे. साधारण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं होतं आणि 1 कप पोह्याची पावडर मी इथे घेतली होती. तर इथे अशा प्रकारे व्यवस्थितपणे तुम्ही डीप करू शकता. तुम्हाला जर पोह्याची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही शेवया सुद्धा इथे वापरू शकता. आता मी शॅलो फ्राय आणि डीप फ्राय या दोन्ही पद्धती तुम्हाला इथे दाखवते. आधी आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल घातलंय आणि त्यामध्ये हे 4 कटलेट ठेवून दिलेत. गॅसची आच मध्यम आहे आणि साधारण प्रत्येक 3 ते 4 मिनिटानंतर आपण ह्याच्या साईड बदलून घ्यायच्या आहेत. वरून सुद्धा मी पुन्हा थोडंसं तेल घालतेय आणि दोन्ही बाजूंनी छान असं गोल्डन ब्राऊन कलरवर तुम्ही हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे कटलेट अतिशय चविष्ट लागतात. शिवाय पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण आजारी वगैरे पडतो तेव्हा सुद्धा आपल्याला काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा असते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे हे कटलेट बनवू शकता. खूपच छान असे हे कटलेट होतात. तर मैत्रिणींनो, आता हे कटलेट आपले शॅलो फ्राय करून तयार आहेत. कलर खूपच छान आलेला आहे आणि इथे तुम्ही क्रिस्प सुद्धा बघू शकता. तर आता मी दुसऱ्या बाजूला तेल तळायला ठेवलेलं आहे आणि आता आपण बाकीचे कटलेट्स डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, कटलेट तेलात सोडल्या सोडल्या ते लगेच तरंगायला लागलेत. आणि छान असं मध्यम आचेवर आपण हे सुद्धा कटलेट तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती तुम्ही इथे फॉलो करू शकता. तळलंच पाहिजे किंवा डीप फ्रायच केलं पाहिजे असं काही नाही.
तर एक बाजू व्यवस्थित तळली गेली की आपण याची बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने आपण हे व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कलर असा खूपच छान येतोय आणि हे आपले कटलेट तळून तयार आहेत. आता मी हे सुद्धा क्रिस्पी झालेत हे दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, नेहमी तीच कांदा भाजी वगैरे करत बसण्यापेक्षा कधीतरी असे कुरकुरीत कटलेट सुद्धा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. इंस्टाग्रामवर तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली असेल तर त्याचे मला फोटोज पाठवा. आता आपण याचा क्रिस्प बघूयात. खूपच मस्त क्रिस्पी झालेले आहेत. शिवाय तेलही जास्त ओढलेलं नाहीये. असे हे मस्त बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि चवीला एकदम चटपटीत मस्त असे स्वीटकॉर्नचे कटलेट्स तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा. टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करा. आणि अशाच नवनवीन छान चटपटीत झणझणीत रेसिपीजसाठी पूजा स्पेशल रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.